जॉन रोबलिंग हा एक इंजिनियर. त्याचं स्वप्न होतं की जगातला सगळ्यात मोठा सस्पेन्शन ब्रिज आपण बांधावा. प्रोजेक्टवर काम सुरू सुद्धा झालं, पण प्रोजेक्ट एवढा अवघड होता की सुरुवातीला सहभागी झालेले सगळे इंजिनियर्स निघून गेले. पण जॉन रोबलिंग यांचं स्वप्न मात्र तसंच कायम होतं. त्यांनी आपल्या मुलाला म्हणजे वॉशिंग्टनला सोबत घेतलं आणि त्या दोघांनी प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. पण एकदा कामादरम्यानच हा पूल कोसळला आणि जागच्या जागी जॉन रोबलिंग मरण पावले. वॉशिंग्टनला सुद्धा पॅरालिसिस झाला. आता सगळ्या आशा आकांक्षा संपल्या असंच वाटत असताना एक दिवशी वॉशिंग्टनच्या हाताच्या एका बोटाची थोडीशी हालचाल झाली आणि तोच आशेचा मोठा किरण ठरला. त्या एका बोटाच्या हालचालीवरून वॉशिंग्टनने एक कोड लँग्वेज तयार केली, जिचा पाठपुरावा करत एमिलीने त्या सगळ्या सूचना पाळत हा ब्रिज पूर्ण केला. हा ब्रिज पूर्ण करायला तब्बल 11 वर्ष लागलेत बरं का. आणि आजही आपल्याला दिसेल की न्यूयॉर्क मध्ये हा ब्रुकलिन ब्रिज अतिशय देखण्या स्वरूपामध्ये उभा आहे. तेव्हाचा त्या काळातला हा जगातला सगळ्यात लांब ब्रिज होता. म्हणजे जॉन रोबलिंगचं स्वप्न त्याच्या मुलानं आणि सुनेनं पूर्ण केलं. स्वप्नांचा पाठपुरावा करायचा असेल तर अशा पद्धतीनं खरंच करता येईल ना. 11 वर्ष लागले तरी सुद्धा तो ब्रिज पूर्ण झालाच. थँक्यू.